हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण केमिस्ट्रीचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. तुमच्या अपकमिंग FDA अँड RRB एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, देन इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री, फार्मास्युटिकल केमिस्ट्री या सर्व टॉपिक्सचे क्वेश्चन्स कवर्ड आहेत. सो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. प्लास्टर ऑफ पॅरिस इज यूज्ड फॉर टेम्पररी सपोर्ट इन ब्रोकन बोन इज. काय असते प्लास्टर ऑफ पॅरिस? ज्याचा यूज करतात फॉर टेम्पररी सपोर्ट इन ब्रोकन बोन. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. प्लास्टर ऑफ पॅरिसवर नेहमी एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. काय असते प्लास्टर ऑफ पॅरिस? तर कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट असते ना प्लास्टर ऑफ पॅरिस. कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. ठीक आहे, कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन ए मध्ये आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आपण पाहिलं होतं ना, एक असते कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट आणि दुसरं असते कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट. हे काय असते कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट? तर याला जिप्सम म्हणतात. जिप्सम असते हे ऑप्शन बी मध्ये जे आहे हे आहे जिप्सम, कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट. आणि जेव्हा आपण या कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेटला गरम करतो तेव्हा बनते प्लास्टर ऑफ पॅरिस, कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट डू यू मीन बाय मोहर्स सॉल्ट? काय असते मोहर्स सॉल्ट? तर हे मोहर्स सॉल्ट असते अमोनियम सल्फेट अँड फेरस सल्फेट. अमोनियम आयरन सल्फेट असते तुमचं मोहर्स सॉल्ट. फॉर्म्युला काय असतो याचा? तर NH4 ट्वाइस FeSO4 ट्वाइस 6H2O. NH4 ट्वाइस FeSO4 ट्वाइस 6H2O. अमोनियम आयरन सल्फेट असते तुमचं मोहर्स सॉल्ट. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन बी मध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे. ऑप्शन सी FeSO3 आहे. हे दोन्ही एलिमिनेट होतील. FeSO4 फक्त ऑप्शन ए मध्ये आहे आणि ऑप्शन डी मध्ये आहे. ऑप्शन डी मध्ये 10H2O आहे, सो डी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. FeSO4 NH4 ट्वाइस SO4 ट्वाइस 6H2O. हे SO4 ट्वाइस झालं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉर्म्युला ऑफ रोशेल सॉल्ट इज. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट झाला आहे. रोशेल सॉल्ट काय असते? तर सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट असते ना रोशेल सॉल्ट. लॅक्झेटिव्ह म्हणून याचा यूज करतात. यामध्ये 4 कार्बन आयटम्स असतात, 6 ऑक्सिजन आयटम्स असतात आणि 4 असतात हायड्रोजन. C4H4O6 KNA4H2O असतो तुमचं रोशेल सॉल्ट. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर कार्बन 4, हायड्रोजन 4, ऑक्सिजन 6 फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे, सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. C4H4O6 KNA4H2O. ठीक आहे, रोशेल सॉल्ट सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए टायट्रीमेट्रिक मेथड? यापैकी कोणती टायट्रीमेट्रिक मेथडमध्ये येत नाही? फ्लोरिमेट्री, प्रेसिपिटेशन, कॉम्प्लेक्सोमेट्री, ॲसिड बेस. नॉट ए टायट्रीमेट्रिक मेथड. तर ॲसिड बेस टायट्रेशन असते, प्रेसिपिटेशन टायट्रेशन असते, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन सुद्धा असते. फ्लोरिमेट्री काय आहे? तर हे मेजरमेंट आहे फ्लोरासन्स इंटेन्सिटीचं. मेजरमेंट ऑफ फ्लोरासन्स इंटेन्सिटी इज फ्लोरिमेट्री. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. फ्लोरिमेट्री इज नॉट ए टायट्रीमेट्रिक मेथड. कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशनचा वापर आपण कशात पाहिला होता? तर टिटॅनियम डायऑक्साईडच्या ॲसिडसाठी यूज करतात ना कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशनचा. टिटॅनियम डायऑक्साईड काय आहे? रोपेसिफाईंग एजंट असते अँड टिटॅनियम डायऑक्साईड इज ॲसिड बाय कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. त्यानंतर कॅल्शियम ग्लुकोनेट इज ऑल्सो ॲसिड बाय कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. ठीक आहे, हे दोन्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. वॉशिंग सोडा इज कॉमन नेम फॉर. हा सुद्धा मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे. वॉशिंग सोडा काय असते, त्यानंतर बेकिंग सोडा काय असते? तर वॉशिंग सोडा सोडियम कार्बोनेट असते ना. बेकिंग सोडा सोडियम बायकार्बोनेट. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर Na2CO3 सोडियम कार्बोनेट. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. वॉशिंग सोडा इज कॉमन नेम फॉर सोडियम कार्बोनेट. आणि कशापासून बनतो वॉशिंग सोडा? तर जेव्हा आपण बेकिंग सोडा हीट करतो तेव्हा भेटतो वॉशिंग सोडा. वेन वी हिटेड सोडियम बायकार्बोनेट वी गेट सोडियम कार्बोनेट Na2CO3. आणखी काय भेटते या रिएक्शनमध्ये? तर CO2 कार्बन डायऑक्साईड आणि H2O. ठीक आहे, इथे 2 सोडियम आहेत, सो इथे सुद्धा 2 सोडियम येतील. हायड्रोजन 2, इथे सुद्धा 2 हायड्रोजन आहेत.
इथे 2 कार्बन आहेत, इथे सुद्धा 1 2 कार्बन आहेत. ऑक्सिजन 6 आहेत, इथे सुद्धा 3 2 5 आणि 1 6 ऑक्सिजन आहेत. ठीक आहे. NaOH काय आहे तर कॉस्टिक सोडा NaOH. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The largest peak in the mass spectrum is known as metastable, isotope peak, base peak, fragmentation peak. The largest peak in the mass spectrum. तर याला बेस पीक म्हणतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. दी बेरियम मिल इज बेरियम क्लोराइड, बेरियम नायट्रेट, बेरियम कार्बोनेट, बेरियम सल्फेट. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला आहे. दी बेरियम मिल इज काय येईल तर बेरियम सल्फेट असते बेरियम मिल. ऑप्शन डी. कशासाठी यूज करतात याचा तर हे रेडिओ ओपेक कंपाऊंड असते, याचा यूज करतात ॲज ए डायग्नोस्टिक एजंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The electrode used in polarographic analysis is a glass electrode, glass membrane electrode, standard hydrogen electrode, dropping mercury electrode. The electrode used in polarographic analysis काय येईल तर यासाठी यूज करतात ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडचा. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड इज यूज्ड इन पोलॅरोग्राफिक ॲनालिसिस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच वन इज नॉट द टाईप ऑफ हेवी मेटल आर्सेनिक, मर्क्युरी, आयरन और लेड. नॉट द टाईप ऑफ हेवी मेटल यापैकी काय येत नाही हेवी मेटल्समध्ये तर आपण हेवी मेटल्समध्ये काय पाहिलं होतं तर आर्सेनिक, मर्क्युरी, लेड, त्यानंतर कॉपर, कॅडमियम, बिस्मथ पाहिलं होतं. काय दिले ऑप्शन्समध्ये तर आर्सेनिक, मर्क्युरी, आयरन, लेड. आयरन येणार नाही तुमचं हेवी मेटल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. हेवी मेटल्सच्या लिमिट टेस्टमध्ये आपण काय पाहिलं होतं कसला यूज करतात इन दी लिमिट टेस्ट ऑफ हेवी मेटल्स तर गटजेट ॲपरेटसचा यूज करतात ना. त्यानंतर आर्सेनिकची लिमिट टेस्टसुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहे. यावर सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन्स बनतात. काय विचारण्यात येते यावर तर लेड ॲसिटेट मॉइश्चर कॉटनचा यूज का करतात इन दी लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक तर याचा यूज करतात टू ट्रॅप हायड्रोजन सल्फाइड गॅस विच मे इव्हॉल्व विथ आर्सेनिक गॅस. हायड्रोजन सल्फाइड गॅसला ट्रॅप करण्यासाठी यूज करतात लेड ॲसिटेट मॉइश्चर कॉटनचा इन दी लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक. त्यानंतर कोणता गॅस देतो येलो स्टेन टू मर्क्युरी क्लोराइड पेपर इन दी लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक. हा सुद्धा मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे. विच गॅस इम्पार्ट्स येलो स्टेन टू मर्क्युरी क्लोराइड पेपर इन दी लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिक तर हा असतो आर्सिन गॅस. आर्सिन गॅस. ठीक आहे. देन आयरनच्या लिमिट टेस्टमध्ये कसला यूज करतात तर यामध्ये यूज करतात थायोग्लायकोलिक ॲसिडचा. थायोग्लायकोलिक ॲसिड इज यूज्ड इन द लिमिट टेस्ट फॉर आयरन. आपण पाहिलं होतं ना द लिमिट टेस्ट ऑफ आयरन डिपेंड्स अपॉन द इंटरॅक्शन ऑफ आयरन विथ थायोग्लायकोलिक ॲसिड. त्यानंतर आयरनच्या लिमिट टेस्टमध्ये सायट्रिक ॲसिडचा सुद्धा वापर करतात. कशासाठी तर प्रेसिपिटेशन प्रिव्हेंट करण्यासाठी. सायट्रिक ॲसिड इज यूज्ड इन द लिमिट टेस्ट ऑफ आयरन टू प्रिव्हेंट इट्स प्रेसिपिटेशन बाय अमोनिया ॲज फेरस हायड्रॉक्साईड. ठीक आहे. त्यानंतर लेडच्या लिमिट टेस्टमध्ये कसला यूज करतात तर डायथियाझोनचा यूज करतात ना इन द लिमिट टेस्ट ऑफ लेड. डायथियाझोन इज यूज्ड ॲज ए रिएजंट इन द लिमिट टेस्ट फॉर लेड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ फंक्शनल ग्रुप कॅन बी आयडेंटिफाईड बाय द स्पेक्ट्रा मास, NMR, विजिबल, इन्फ्रारेड. प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ फंक्शनल ग्रुप कोणत्या स्पेक्ट्राचा यूज करतात फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ फंक्शनल ग्रुप तर यासाठी यूज करतात इन्फ्रारेडचा. ऑप्शन डी. IR स्पेक्ट्रा इज यूज टू आयडेंटिफाय प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. त्यानंतर मॉलिक्युलर मासचे आयडेंटिफिकेशनसाठी कसला यूज करतात तर यासाठी मास स्पेक्ट्रोस्कोपीचा यूज करतात. मास स्पेक्ट्रोस्कोपी इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ मॉलिक्युलर मास. देन NMR न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्सचा कशासाठी यूज करतात तर याचा यूज करतात फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ मॉलिक्युलर स्ट्रक्चर. देन UVचा यूज कशासाठी करतात UV स्पेक्ट्रोस्कोपीचा तर याचा यूज करतात टू आयडेंटिफाय प्रेझेन्स ऑफ बॉन्ड्स, डबल बॉन्ड्स, ट्रिपल बॉन्ड्सच्या आयडेंटिफिकेशनसाठी यूज करतात UV स्पेक्ट्रोस्कोपीचा. ठीक आहे. हे तिन्ही आत्तापर्यंत विचारण्यात आलेल्या क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ब्राईन इज ए कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम सल्फाइड. ब्राईन काय असते तर सोडियम क्लोराईडचं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असते ना ब्राईन. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ब्राईन इज ए कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड. सोडियम हायड्रॉक्साईड काय आहे तर कॉस्टिक सोडा, सोडियम हायड्रॉक्साईड.
सोडियम बायकार्बोनेट, तर NaCO3 सोडियम बायकार्बोनेट, बेकिंग सोडा, याला हीट केल्यावर आपल्याला भेटतो वॉशिंग सोडा सोडियम कार्बोनेट, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. याला आणखी काय म्हणतात सोडियम बायकार्बोनेटला, तर सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन युनिव्हर्सल इंडिकेटर्स ए pH of 7 is shown with blue color, green, pink or yellow color. pH 7 is shown with कोणत्या कलरनी दाखवला जातो pH 7, तर pH 7 ग्रीन कलर, ऑप्शन बी. pH काय असते, तर pH stands for power of hydrogen. pH of a solution is calculated by measuring the negative log of the concentration of hydrogen ions created by that solution. आणि pH रेंज असते 0 to 14. ॲसिडचा pH किती असतो, तर pH of an acid is always less than 7 आणि बेससाठी असतो ग्रेटर दॅन 7. आपण पाहिलं होतं ना, इफ द मटेरियल इज बेसिक और अल्कलाइन देन रेड लिटमस पेपर टर्न्स ब्लू, BRB. बेसमध्ये रेड लिटमस चेंज होतो ब्लूमध्ये, अँड इन ॲसिडिक सोल्युशन ब्लू लिटमस टर्न्स रेड. ॲसिडमध्ये ब्लू लिटमस टर्न होतो रेडमध्ये, BRB ABR. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ क्लोरिनेटेड लाईम, ब्लिचिंग पावडर, बेकिंग पावडर, ब्लू विट्रिऑल, कॉपर सल्फेट. क्लोरिनेटेड लाईम काय असते, तर ब्लिचिंग पावडर असते ना क्लोरिनेटेड लाईम, ऑप्शन ए. आपण पाहिलं होतं ना, सिलेक्ट लाईममधून कॅल्शियम हायड्रॉक्साईडमधून क्लोरीन गॅस पास करतो तेव्हा आपल्याला भेटते कॅल्शियम हायपोक्लोराईड, जे असते ब्लिचिंग पावडर. आणि आणखी काय पाहिलं होतं आपण, तर सिलेक्ट लाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईड कशापासून बनते, तर क्विक लाईममध्ये कॅल्शियम ऑक्साईडमध्ये पाणी मिक्स करून त्याला गरम केल्यावर आपल्याला भेटते सिलेक्ट लाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, या दोन्ही रिॲक्शन तुम्हाला एक्झामला विचारण्यात येतात. बेकिंग पावडर काय असते, तर सोडियम बायकार्बोनेट बेकिंग पावडर, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सुद्धा म्हणतात. ब्लू विट्रिऑल, तर कॉपर सल्फेट असते ना ब्लू विट्रिऑल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मेटल सिलेंडर्स फिल्ड विथ नायट्रस ऑक्साइड फॉर हॉस्पिटल यूज इज पेंटेड इन ब्लू, ग्रे, व्हाईट और ब्लॅक. तर कोणता कलर असतो नायट्रस ऑक्साईड सिलेंडरला, तर असते काय नायट्रस ऑक्साईड, तर लाफिंग गॅस म्हणतो ना आपण नायट्रस ऑक्साईडला. कोणत्या कलरने पेंट केला जातो नायट्रस ऑक्साईड सिलेंडर फॉर हॉस्पिटल यूज, तर ब्लू कलर, ऑप्शन ए. ग्रे कलर कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर व्हाईट कलर ऑक्सिजन, ब्लॅक कलर नायट्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज मीन्ड बाय अनहायड्रस सॉल्ट, विथ वॉटर, विदाउट वॉटर, स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर, विथ अमोनिया. अनहायड्रस सॉल्ट काय येईल, तर अनहायड्रस सॉल्ट विदाउट वॉटर, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. Absorption of radiation can be measured by using flame photometry, voltammetry, spectrophotometry, polarimetry. Absorption of radiation can be measured by using कसला यूज करतात टू मेजर ॲब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन, यासाठी यूज करतात स्पेक्ट्रोफोटोमेट्रीचा, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. फ्लेम फोटोमेट्री काय आहे, तर टाईप ऑफ ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी आहे ना फ्लेम फोटोमेट्री. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा. कोणता आहे, टाईप ऑफ ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी, तर फ्लेम फोटोमेट्री. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच इज द बफरिंग एजंट इन डार्क सोल्युशन, बोरिक ॲसिड, क्लोरिनेटेड लाईम, सोडियम कार्बोनेट, अमोनियम क्लोराईड. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. यापैकी कोणता आहे बफरिंग एजंट इन डार्क सोल्युशन, तर बोरिक ॲसिडचा यूज करतात ॲज ए बफरिंग एजंट इन डार्क सोल्युशन, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. याचा यूज करतात ॲज ए बफरिंग एजंट टू कंट्रोल pH. ठीक आहे. देन बोरिक ॲसिडवर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात येतो. ॲसे ऑफ बोरिक ॲसिड इज कॅरीड आउट इन द प्रेझेन्स ऑफ विच इंडिकेटर, कोणत्या इंडिकेटरचा यूज करतात इन दी ॲसे ऑफ बोरिक ॲसिड, तर फिनॉल्फ्थॅलिनचा यूज करतात ना इन दी ॲसे ऑफ बोरिक ॲसिड. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. देन क्लोरिनेटेड लाईम, आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं. ब्लिचिंग पावडर असते ना क्लोरिनेटेड लाईम. जेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईडमधून सिलेक्ट लाईममधून क्लोरीन गॅस पास करतो तेव्हा भेटते कॅल्शियम हायपोक्लोराईड. कॅल्शियम हायपोक्लोराईड काय असते, तर ब्लिचिंग पावडर, क्लोरिनेटेड लाईम. ठीक आहे. सोडियम कार्बोनेट काय आहे, तर वॉशिंग सोडा आहे ना सोडियम कार्बोनेट. अमोनियम क्लोराईड काय आहे, तर सिस्टमिक ॲसिडिफायर आहे. याचा डायुरेटिक म्हणून यूज करतात, एक्सपेक्टोरंट म्हणून यूज केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
कॉस्टिक सोडा इज सिनोनिम ऑफ. तर आता ऑप्शन्स पाहायची गरज नाही. काय असते कॉस्टिक सोडा? सोडियम हायड्रॉक्साईड NaOH ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच इज नोन ॲज स्पिरिट ऑफ सॉल्ट. हा सुद्धा मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे. स्पिरिट ऑफ सॉल्ट. हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड. कोणाला म्हणतात स्पिरिट ऑफ सॉल्ट? तर स्पिरिट ऑफ सॉल्ट्स, त्यानंतर म्युरिएटिक ॲसिड. काय असते? HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज ऑल्सो नोन ॲज स्पिरिट ऑफ सॉल्ट्स अँड म्युरिएटिक ॲसिड. हा म्युरिएटिक ॲसिडचा क्वेश्चन सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. ठीक आहे. सल्फ्युरिक ॲसिडला काय म्हणतात? तर ऑइल ऑफ विट्रिऑल असते ना सल्फ्युरिक ॲसिड. डायबेसिक ॲसिड असते हे सल्फ्युरिक ॲसिड. डायबेसिक ॲसिड म्हणजे तर हे रिलीज करते 2 हायड्रोजन आयन्स व्हेन डिझॉल्व इन वॉटर. डायबेसिक ॲसिड इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स. 2 आयोनायझेबल हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट असतात सिंगल ॲसिड मॉलिक्यूलमध्ये, तेव्हा म्हणतात डायबेसिक ॲसिड. अँड डायबेसिक ॲसिड इज ऑल्सो नोन ॲज डायप्रोटिक ॲसिड. ठीक आहे, डायप्रोटिक ॲसिड. नायट्रिक ॲसिडवर काय विचारण्यात येते? तर ॲक्वारेजियामध्ये असते ना नायट्रिक ॲसिड. ॲक्वारेजिया इज अ मिक्सचर ऑफ नायट्रिक ॲसिड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. ॲक्वारेजियाला काय म्हणतात? तर रॉयल वॉटर म्हणतात ना याला, बिकॉज इट कॅन डिझॉल्व नोबल मेटल्स लाईक प्लॅटिनम, गोल्ड. यासाठी याला म्हणतात रॉयल वॉटर. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. रॉयल वॉटर इज ॲक्वारेजिया. त्यानंतर विनेगरमध्ये कोणतं ॲसिड प्रेझेंट असते? तर विनेगर इज अन ॲक्वस सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. विनेगर कंटेन्स 5 to 18% ॲसिटिक ॲसिड बाय व्हॉल्यूम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The permanent red color obtained at the end of the titration in the Volhard's method is due to the formation of ammonium chromate, silver chromate, ferric thiocyanate, ammonium thiocyanate. Volhard's method मध्ये जो परमनंट रेड कलर भेटतो ॲट द एंड ऑफ द टायट्रेशन तो कशापासून असतो? यापैकी कोणाच्या फॉर्मेशनमुळे तयार होतो परमनंट रेड कलर? तर हा होतो ड्यू टू फॉर्मेशन ऑफ फेरिक थिओसायनेट. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. परमनंट रेड कलर ऑब्टेन्ड ॲट द एंड ऑफ द टायट्रेशन इन वोलार्ड्स मेथड इज ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ फेरिक थिओसायनेट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द डायग्नोस्टिक एजंट यूज्ड फॉर द फंक्शनिंग ऑफ थायरॉइड ग्लँड. कोणत्या डायग्नोस्टिक एजंटचा यूज करतात फॉर द फंक्शनिंग ऑफ थायरॉइड ग्लँड? तर यासाठी आयोडीन 131चा यूज करतात ना. ऑप्शन बी. काय आहे आयोडीन 131? तर हे आहे रेडिओ आयसोटोप ऑफ आयोडीन. हाफ लाईफ किती आहे याची? तर 8 डेजची हाफ लाईफ असते. इट हॅज व्हेरी शॉर्ट हाफ लाईफ 8 डेज. ठीक आहे. व्हॉट इज कोबाल्ट 60? तर रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप ऑफ कोबाल्ट असते कोबाल्ट 60. हाफ लाईफ किती असते याची? तर 5.27 इयर्स असते. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. हाफ लाईफ ऑफ कोबाल्ट 60 इज 5.27 इयर्स. देन फॉस्फरस 32. तर ब्लड डिसऑर्डर्समध्ये याचा यूज करतात. पॉलिसायथेमिया वगैरेसाठी याचा यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ए वाइडली ॲक्सेप्टेड डिटेक्टर इलेक्ट्रोड फॉर pH मेजरमेंट्स. वाइडली ॲक्सेप्टेड डिटेक्टर इलेक्ट्रोड कशासाठी? फॉर pH मेजरमेंट्स. प्लॅटिनम वायर, ग्लास इलेक्ट्रोड, सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोड, लॅन्थेनम फ्लोराइड. वाइडली ॲक्सेप्टेड डिटेक्टर इलेक्ट्रोड फॉर pH मेजरमेंट्स काय येईल? तर ग्लास इलेक्ट्रोड येईल. ऑप्शन बी. ग्लास इलेक्ट्रोड काय आहे? तर आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रोड आहे ना ग्लास इलेक्ट्रोड. त्यानंतर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये काय पाहिलं होतं? कोणत्या इलेक्ट्रोडचा यूज करतात इन पोलॅरोग्राफिक ॲनालिसिस? तर यासाठी यूज करतात ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडचा. द इलेक्ट्रोड यूज्ड इन पोलॅरोग्राफिक ॲनालिसिस इज ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड. हा सुद्धा लास्ट इयर एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पोटॅशियम परमॅंगनेट इज अन एक्झाम्पल ऑफ ॲसिडिफाईंग एजंट, अल्कलायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट. काय असते पोटॅशियम परमॅंगनेट? पोटॅशियम परमॅंगनेटवर पण खूप वेळा एक्झामला क्वेश्चन रिपीट होतात. काय असते पोटॅशियम परमॅंगनेट? KMnO4. तर हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे ना. त्यानंतर कसला यूज करतात इन द ॲसे ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट? तर पोटॅशियम परमॅंगनेट इज ॲसिड बाय टायट्रेटिंग इट विथ स्टँडर्ड ऑक्झॅलिक ॲसिड. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. ऑक्झॅलिक ॲसिडचा यूज करतात इन द ॲसे ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट. त्यानंतर इन द ॲसे ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड कसला यूज करतात? तर यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचा यूज करतात ॲज अन इंडिकेटर इन द ॲसे ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड.
हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. त्यानंतर पोटॅशियम परमॅंगनेटचा आणखी काय यूज असतो, तर हे अँटीमायक्रोबियल एजंट म्हणून यूज करतात. इट ॲक्ट्स बाय मेकॅनिझम ऑफ ऑक्सिडेशन. त्यानंतर एक केमिकल यूज्ड ॲज ए गार्गल म्हणून कसला यूज करतात, तर पोटॅशियम परमॅंगनेटचा. हे सर्व आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत पोटॅशियम परमॅंगनेटवर. इथे काय विचारले, तर पोटॅशियम परमॅंगनेट इज अन एक्झाम्पल ऑफ द स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे ना, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच अमंग दी फॉलोइंग इज यूज्ड ॲज ए फिल्टरिंग एड. कोणाचा वापर करतात ॲज ए फिल्टरिंग एड, कॅल्शियम कार्बोनेट, हायड्रॉक्सी मिथाइल सेल्युलोज और कॅओलिन. यूज्ड ॲज ए फिल्टरिंग एड, तर यासाठी कॅओलिनचा यूज करतात, ऑप्शन डी. काय असते कॅओलिन, तर केमिकली कॅओलिन इज हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. काय असते केमिकली कॅओलिन, तर हायड्रोजन ॲल्युमिनियम सिलिकेट. फॉर्म्युला सांगायचा, तर Al2Si2O5OH4 हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट असते कॅओलिन. त्यानंतर याला आणखी काय म्हणतात, तर चायना क्ले सुद्धा म्हणतात. चायना क्ले असते कॅओलिन. त्यानंतर व्हाईट क्ले म्हणतात, व्हाईट क्ले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ए टाइप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यूज्ड इन इलेक्ट्रॉन स्पिन रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी इज मायक्रोवेव्ह, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, इन्फ्रारेड रेडिएशन, रेडिओ वेव्ह. टाइप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यूज्ड इन ESR स्पेक्ट्रोस्कोपी, इलेक्ट्रॉन स्पिन रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी. तर कसला यूज करतात ESR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये ॲज ए इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, तर मायक्रोवेव्हचा यूज करतात, ऑप्शन ए. त्यानंतर आपण IR रेडिएशनचे सोर्सेस कोणते पाहिले होते. IR सोर्सेस सुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट झालेले आहेत. काय पाहिलं होतं आपण यात, तर नर्नस्ट फ्लोअर पाहिलं होतं, त्यानंतर ग्लोबल सोर्स पाहिला होता, त्यानंतर मर्क्युरी आर्क, इनकॅन्डेसेंट लॅम्प. हे सर्व आहेत IR रेडिएशन सोर्सेस. यात आपण पाहिलं होतं ना, मर्क्युरी आर्कचा यूज कशासाठी करतात, तर फार IR रिजनसाठी याचा यूज करतात ॲज अ रेडिएशन सोर्स. त्यानंतर ग्लोबल सोर्सवर काय विचारण्यात येते, तर सिलिकॉन कार्बाइड रॉड कशात प्रेझेंट असतो, तर ग्लोबल सोर्समध्ये असतो. त्यानंतर नर्नस्ट फ्लोअरमध्ये फिलामेंटला किती टेम्परेचरवर हीट केलं जाते, हा सुद्धा प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. नर्नस्ट फिलामेंट शुड बी हिटेड ॲट विच टेम्परेचर, तर 1000 to 1800 डिग्री सेल्सिअस. या टेम्परेचरवर आपण याला हीट केलं तर IR रेडिएशन प्रोड्यूस करते हे. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमचे अपकमिंग FDA अँड RRB एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. यात आत्तापर्यंत विचारण्यात आलेले काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ तितकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.